आपला टार्गेटेड लोक कोण आहेत आपली? मम्मी, पप्पा, श्रद्धा, विवेक, धनेशला तिकडे जायला लागेल गावाकडे. ठीक आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. कसं वाटतं बा तुम्हाला मुंबईमध्ये? ते सोड, तुला गरमीत कसं वाटतं ते सांग. गरम तर आहे, गरम तर आहे. हलकी हलकी फटी. अरे गरम भाई, जाम गरम आहे. दिल्लीत मध्ये पण गरम आहे, पण ठीक आहे. दिल्लीला थोडा सकाळी होतो, एवढा नव्हता टेम्परेचर. भाई साहब, मजा आली ना भाई? मजा आली. हा, मजा आता येईल. अरे पिक्चर बघायला जायचा होता. सावा तिकीट काढलेले, तिकीट काढलेले मित्रांनी काढलं. हा हा, पहिला बोलतो मी नाही येणार. हा, नंतर बोलतो शोचा तिकीट काढलेले. हा, मग कधी कधी येऊ? 10 वाजता आहे. हा चालेल ना, 10 वाजता चालेल. नाही शो 10 वाजता नाही, 9 वाजता आहे. चालेल ना. 9 वाजता निघतो मी. म्हणजे पैसे नाही भरायला पाहिजे, बाकी सगळं. आधी जेव्हा बोलला तू का हॅलो छावा पिक्चर बघायचंय, कसं होतं? नाही नाही, बघ 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 बघ, चला चला तुम्ही बघा बघा. नाही नाही, मी नाही जमणार. मग बोलतो की तिकीट्स काढलेले. किती शो आहे मग? कुठे जायचंय? कुठे जायचंय? डायरेक्ट येतो. भंगी आहे, भंगी. डायरेक्ट येतो, डायरेक्ट नंबर भंगी आहे. श्रद्धाला काहीच माहिती नाही, पप्पांना पण नाही माहिती. पप्पांना पण नाही माहिती ना? नाही, कोणालाच नाही. काळा पडलो कुठं? काळा बिडलं पडलं काय मी? लगेच कसा पडशील? काल तर आम्ही झालो. मम्मीला माहिती, पप्पांनी माहिती, श्रद्धाला नाही माहिती. आपला टार्गेटेड लोक कोण आहेत आपली? मम्मी, पप्पा, श्रद्धा, विवेक, धनेशला तिकडे जायला लागेल गावाकडे. ठीक आहे, बघू. धनेशला म्हणजे करू, पण जरा आजचा दिवस आहे. आज टार्गेटेड लोक कोण आहे आपली? श्रद्धा आहे. फर्स्ट श्रद्धा आहे. आता मला मम्मीला आणि पप्पांना एकत्र नाही भेटायचं. त्याला कारण असं आहे, मग रिॲक्शन चांगली नाही भेटणार. मला मम्मीला वेगळी भेटायची, पप्पांना वेगळं भेटायचं. फोन करायला मी मामांना बोलवतो ना फोन का. बहुतेक माझ्या हिशोबाने पप्पा कुठेतरी बाहेर आहे आणि काल मी पप्पांशी बोललो नाही कॉलवर. मग आपण फोन करू आणि कुठे ते बघू. मम्मी जर असेल घरी तर पहिला श्रद्धाला सरप्राईज करून श्रद्धाला सोडू घरी. हा, आणि श्रद्धाला पाठवू घरी आणि श्रद्धाला सांगू की मम्मीला कशी तरी करून खाली बोलावून, नाही खाली बोलवलीस तर मम्मीला फ्लॅटमध्ये ठेव, पण फ्लॅट मध्ये तू मस्त कॅमेरा सेटअप कर, आम्ही येतो. बरोबर? क्या बात कर रहे? पप्पांना कुठेतरी बाहेर भेटू आणि मग रात्री भेटायला जाऊ विवेकला. काय वाटतंय? बरोबर ना? ठीक आहे, चलो. श्रद्धाला भेटू. आता श्रद्धाला तर कुठे काय बोलवलं? हॅलो. हॅलो. हा, बोल ना. 1 मिनिट माझ्याशी बोल. तुला किती वेळ लागेल पोहोचायला? मी अर्ध्या तासात पोहोचतो. तू कुठे? बॉडी बिल्डिंग काय असते? गोरा जाम इम्पॉर्टंट आहे. एवढा सगळ्यात गोरा आमच्यात नाही तुला. आतमध्ये बसायला लागेल. काही गरमी. इंडिया. श्रद्धाला आम्ही मॉलमध्ये बोलवलंय. मॉलमध्ये विवियाना मॉल ठाण्यामध्ये. आणि संचितला पाठवतो. तिला सांगितलंय की तुला काहीतरी खायला पण घालतो आणि तुला घरी पण सोडतो. तर आता बघू, तिला जाऊ दे, संचित सोबत बसू दे एखाद्या टेबलवर वगैरे कुठेतरी. आणि मग देन जातो मी अचानक. अरे इट्स बीन अ लॉंग टाइम भाई. विवियाना मॉल हा.
विचार करायचा. कसं काय अरे बस मस्त KFC खाऊ. हाय गाईज, अरे आम्ही पण करतो काय ब्लॉग. कोण आहे तू? मी एकशे बाई आणि यांनी मला सरप्राईज दिलाय गाईज. आवाज जात नाही बहुतेक. फोन चांगला पाहिजे. गाईज आय एम व्हेरी व्हेरी हॅपी टुडे. एक्झाम आहे ना, अभ्यास करतो. He is my brother guys. या प्रतीक मला बुटा बुटा बोलते. तू किती बुटे तू आहेस? मैंने कपडे अच्छे नहीं पहनी. आता पप्पांना भेटू. काय करणार Yes. माहिती का? तू पप्पांना फोन कर आणि पप्पांना सांग, बोलो पप्पांना खाली काहीतरी पप्पा लोट. मग मी आणि उद्या उतरतो, ऑलरेडी गाडीवरनं उतरतो कारमधनं आणि मग भेटतो पप्पांना. नंतर भेटतो जाऊ. हॅलो, अगं आम्ही निघालो का आता मॉल मधून. कुठे? हाय गाईज, फर्स्ट टाइम वी आर फर्स्ट टाइम हिअर इन मुंबई. फर्स्ट टाइम वी आर इन वन फ्रेम. अच्छा, येस. ज्यांना पण माहित नसेल, ही बहीण आहे माझी. ओ माय गॉड, हा माझा भाऊ आहे. सख्खी मैं इसकी बहीण हूँ. तू बोल रे, बोल सख्खी ना. सख्खी सख्खी बहीण आहे. सख्खी. एकच आहे. येस. आणि हा माझा एकच भाऊ. माझा अगे, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. थांब जरा. ती रील बनवू ए, दादा. थांब जरा. आता आम्ही चाललो, पप्पा येत आहेत खाली आणि दादा पप्पांना आता सरप्राईज देणार आहे. तो हा होता ना, तो शिपाई Watchman. वॉचमॅन, त्याच्या एकदम फ्रंटला त्या गाड्या आहेत ना तिथे फ्रंटला लाव. पण तो येईल गाडी बाजूला काढवायला सांगाल. काय सध्या आहे ना, नाही, तिला नाही, ना चल, चल, मी उभा बोलते, असणार ना, चल. का फक्त 5 मिनिटात आले. तुम्ही इथं थांब, उभा आम्ही इथं उतरतो. थांब. एक काम कर हम्म. तुम्ही दोघं इथं थांबा. हा, ती गाडी इथं देऊ. मामा नको. इथंच येतील डायरेक्ट. नको 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 नको, पप्पा बोलतील तुला मध्ये गाडी कुठे पुढे आण. थांबाल? थांब ना, उतरू दे आम्हाला थांब उभा. इथे, यांना उतरू दे. काय सांग मनाचा. मम्मी कुठे? मम्मी घरी जाम डोका दुखते. बाबा म्हणजे दवाखान्यात घेऊन जातं हिला लगेच. हो, हिला अरे नाही, गप, माझा एवढं. म्हणजे डोकं दुखत सकाळी. का? थांब बेकार. इकडून चल, लेफ्ट साइडून चल. मनातून आलो. काय नाही. आता मी बोलते की तुम्ही इथेच थांबा. आम्ही दोघं वर 15 वरून येतो ना असं हळूहळू. ऐका ना, आम्ही दोघं वर जातो, कॅमेरा बिमेरा सेट करतो आणि मम्मीला आम्ही बोलू का पप्पा आलेच नाही, पप्पांचा कॉल नाही लावला. पप्पा परत येतील इथं असं हा, कर. आता मी मग तिथे गेल्यावर कॉल करेल की पप्पा कुठे आहेत तुम्ही. हा, मग तुम्ही बेल वाजवा आणि तुम्ही एकटंच जात मध्ये ना, जशी ती टर्न होईल ना का हे चालत. तिला बोलेल ना, मग दरवाजा बंद नको करू. ऐक दरवाजा बंद नको करू. हा, तुम्ही एकटं जा, दरवाजा बंद नका करू. मी पटकन आतमध्ये घुसीन, तू कॅमेरा सेटअप कर आणि मग मी येतो. हा का? मी कॉल करेल तेव्हा तुम्ही वर या. हा ठीक आहे मी ठीक आहे. बोलेल ना मम्मीला का पप्पांचं थांब, परत पप्पांना कॉल लावते, बघू कुठे आहेत ते. पप्पांना बोलव. आम्ही 15 वरून असा वर जातो. हॅलो आम्ही जातो. हॅलो तू फक्त सांग तेव्हा माहिती बघ. आयोगला आहेत ना तुम्ही. हा, मग जा तसं
फिरत फिरत. हा ठीक आहे. हे बरं आहे जरा. मी काय केलं तर मग तू आज तुलाच घे ते देतो नाही आली का मला खोटी आहे. अजून येत नाही या घरात या बनवायच्या 1 महिना आधी तिकीट बुक केलं. 1 महिना आधी वाटलं कालचा करून पण दिलेलं 1 सेकंड समजून माझं नाही आणि खरं तिकीट. काल मला म्हणते बाहेर आहे फोन नका करू. मी एअरपोर्टला उद्याला समजणार नाही. एअरपोर्टला कुठला प्लॅन संचितची काल फोन केला मी एअरपोर्टला होतो ना मला एअरपोर्टला व्हिडिओ नेटवर्क नव्हता. तुम्ही जरा प्रतीक्षा सांगून गेला तुला नंतर फोन करतो. तुझी माहिती काय गेलो का तो दहा तिकीट उद्या तुम्ही माहिती त्याच्यामुळे 2 वाजता उत्तर 1-3 वाजता मी इंडियामध्ये वाजता 6:30 आज मी पोहोचून जाईल. काय विषय करू दोघांना माहिती नाही 5-6 कसं वाटलं मग कसं काय कुठे चाललेस कुठे चाललेस भेटलेला मला पण नको हो बोल मला याला पण नको सांगायचं. याला ना कुठं कुठं माहिती होतं का मी येणार आहे तरी कधी नाही सांग भाव नाही जमणार पण त्या मला येणार आहे पण त्या कधी त्या सांग म्हणजे मला तसा जिमचा जॉबचा मॅनेज करायला ड्युटी काय करू मग एकाला सांगायचं याला सांगितलं मी तरी विवेकला नाही ऐकलेला त्या दिवसाला नाही ऐकलेला. माझ्या दोघांना ऐकलं तुम्ही या सकाळी मग मी दिल्लीला होतो याला फोन केला अकरा तिकीट पाठवलं म्हणजे आला मला तरी डाऊट होता येऊन थोडा हाकू शकतो कारण की याला गाडी आणायची. मामानं अक्काला सांगितलं अक्काला प्राची सांगितलं प्राची श्रद्धाला सांगितलं श्रद्धा असं मला वाटलेलं पण मी त्या मला वाटलं फोन बिन तुमचा आला त्याच्या आदल्या दिवशी श्रद्धाला मी फोन आलेला मला आपण चिल बॅग बिग पॅक केला आहे सगळा अक्का घर जा पिशर बॅग गड्ड्या गुड्ड्या अक्का भरलाय काय कोणाला कानाची खबर नाही. बोला काय कसं काय कुठे कधी केव्हा ओके चला ठीक आहे बाय. गाडी दे सगळं. ते गेटवाल्याने सोडलं ना अरे नाही विचारला भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई यहाँ पे क्या हो रहा भाई वही चार तिकीट बुक केला विचारलं कसं आहे आर्किटेक्ट हाऊ इज इट
काय The next day. चला शेवटचं टार्गेट आहे मिस्टर धनेश पाटील. धनेश जॉब करतोय तर आलो आम्ही. सरप्राईज चालू आहे सगळ्यांना. झोप नाही, जेट लॅगिंग होते. कसं काय कसं काय सगळ्यांना सरप्राईज करून आलाय काल दुपारी.